आमटी तर तुम्ही खूपदा केली असेल, खाल्ली पण असेल, पण मी तुम्हाला सांगते, एकदा या माझ्या पद्धतीने ही कटाची झणझणीत अशी आमटी करून बघाच. मी सांगते 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, असं 3-4 दिवस ती आमटी जास्त करून ठेवाल आणि ओरपून खाल, इतकी कमाल होते. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवीन करकरीत चॅनल आहे, सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटाक्कन सबस्क्राईब करा. तर ही कटाची आमटी, आणि हे खरंच आहे, जितकी ती शिळी होत जाते तितकी त्याची चव अप्रतिम होते. यामध्ये दोन्ही व्हर्जन मी दाखवणार नाहीये, पण तुम्हाला कांदा लसूण विरहित करायची असेल तर काय करायचं हे देखील आपण बघूयात. सगळ्यात आधी वाटण करायचं, तर वाटण्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूयात. एक मध्यम आकाराचा कांदा असा पातळ चिरून घेतला, 4 चमचे सुकं खोबऱ्याचा किस, कोथिंबीर, 1 चमचा धने, दालचिनीचा तुकडा, चक्री फूलचं 1 पाकळी घेतली फक्त, 2 लवंग, 3 काळी मिरी, तीळ, अर्धा चमचा जिरं. हे खडे मसाले आहेत ना, आवर्जून घाला. मी तुम्हाला सांगते, या मसाल्यांचा स्वाद इतका छान उतरतो या कटाच्या आमटीमध्ये. तुम्ही बाकी घरगुती मसाला कुठलाही वापरा, पण हा, आणि हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तुम्हाला सांगते, 1/2 किलोचं जर तुम्ही पुरण घालत असाल तर हे वाटण आमटी करता अगदी मोर दॅन इनफ आहे. आणि याच्यापेक्षा जास्त हे काहीच वाढीव करू नका. न जास्त दालचिनी घाला, चक्री फूल घाला, त्याचबरोबर लवंगा घाला, अजिबात नाही. हे जे दिलं आहे ते अचूक प्रमाण आहे. सगळ्यात आधी सुकं खोबरं घ्यायचं तव्यामध्ये, हे हलकंसं भाजून घ्यायचं मिनिटभर. अगदी कमी प्रमाणात करतो त्यामुळे वेगळं काही भाजून घ्यायची गरज नाही. तवा थोडा मोठा घ्या, सगळं एकसारखं भाजून होतं. आता मिनिटभर खोबरं भाजून झालं, यामध्ये धने, जिरे, पांढरे तीळ, दालचिनी, चक्री फूलचा 1 तुकडा, 3 काळी मिरी, 2 लवंगा, हे घालून एकत्र सगळं छान परतून घ्यायचं, भाजून घ्यायचं. हे खडे मसाले घातले ना की काय स्वाद येतो तुम्हाला सांगते, इतका कमाल सुवास दरवळतो घरात. चला, आता हे बघा, खोबरं त्याचसोबत सगळे मसाले खमंग असे भाजून झाले. आता हे घ्यायचं आणि एका डिशमध्ये काढूया आणि हे थंड करायचं. आता याच तव्यामध्ये चमचाभर तेल गरम केलं. आता यामध्ये हा उभा चिरलेला कांदा आणि छान बदामी रंगावर परतून घेऊया. कांदा करपवायची अजिबात गरज नाही आहे, फक्त हलकासा सोनेरी रंग आला की गॅस बंद करूया. चला, कांदा छान परतून झाला. हे बघा, मस्त असा बदामी किंवा हलका सोनेरी रंग आला. आता हे भाजलेला कांदा थोडासा थंड होईपर्यंत वाट बघूयात. चला, आता वाटण करूयात. तर सगळ्यात आधी भाजलेलं खोबरं, तीळ आणि खडे मसाले मिक्सरमध्ये घालूयात. आधी हे ना चांगले फिरवून घ्यायचे, म्हणजे ते छान बारीक वाटले जातात. कांद्यासोबत आधी नका घालू. हे बघा काय होतं सांगते, कांद्यासोबत वाटलं ना तर ते मसाले छान असे बारीक नाही होत आणि मग वाटण ओबडधोबड राहतं. वाह, बघा छान झालंय की नाही बारीक. आता यामध्ये हा भाजलेला कांदा आणि कोथिंबीर, झाकण लावायचं आणि हे देखील एकत्र वाटून घेऊया. चला, वाटण तयार आहे. हे बघ, पाण्याचा अजिबात वापर न करता किती छान वाटलं गेलं. आता तुम्हाला जर कांदा लसूण विरहित करायचं असेल ना, तर कांदा फक्त घालू नका. बाकी खोबरं जे भाजलेलं आहे ते ॲज इट इज घ्या, ते वाटण टाका. टोमॅटो वगैरे बाकी काही टाकायची गरज नाही. आणि जर तुम्हाला आंबट गोड लागत असेल तर मग चिंच गुळाचा कोळ टाकायचा. पण खोबऱ्याचं वाटण अगदी मस्ट आहे, ते नका स्किप करू. इथे 3 टेबलस्पून तेल गरम केलं. सगळ्यात आधी यामध्ये आलं लसूण पेस्ट, बहारदार चव लागते. आणि विदाऊट कांदा लसूण करत असाल तर नुसत्या आल्याचा ठेचा टाका, आलं मिरचीचा ठेचा टाकला तरी चालेल. हा, आता हे छान परतून झालं. यामध्ये हे वाटण आता हे मिसळूयात आणि 2 मिनिटं तेलामध्ये हे वाटण चांगलं परतून घ्यायचं. 2 मिनिटं वाटण चांगलं परतून झालं, मस्त दिसतंय बघा. आता यामध्ये घालूयात आपला मधुराज रेसिपीचा चमचाभर गोडा मसाला, थोडासा आणखी,
त्यासोबतच बेडगी मिरची पावडर. याने पदार्थ तिखट नाही होणार, पण रंग बहारदार येणार. यासोबतच कोथिंबीर मिसळून घ्यायचं. अशी मस्त लागते ही आमटी, चवीला सांगते. आता इथे बाजूला कटाची आमटी करतोय ना, तर पुरणपोळी करताना आपण डाळ शिजली की जे पाणी उरतं तो म्हणजे त्याचा कट किंवा कटाचं पाणी. तर ते पाणी हलकं गरम केलं. हे बघा, हे काल मी पुरण केलं होतं त्याचं उरलेलं हे पाणी आहे. आता हा मसाला गरम गरम आहे ना, म्हणून हे पाणी गरम गरम त्या वाटणामध्ये किंवा मसाल्यामध्ये घालायचं. मिसळून घेऊयात आणि मिक्सरचं भांडं पण स्वच्छ करून तेही पाणी घालूयात. काय दिसतंय बघा मस्त. वा, काय सुवास दरवळला तुम्हाला सांगते. आता यामध्ये चवीपुरतं मीठ. आता 5 मिनिटं तरी चांगली ही आमटी खतखत खतखत उकळून घ्यायची. चला, आमटीचा इतका छान घमघमाट सुटलाय घरात तुम्हाला सांगते. आणि दिसतेय बघा काय भारी. जवळपास 10 मिनिटं शिजवून घेतली आणि बघा किती एकसंध झाली. तवंग मस्त आलाय, एकसंध झाली आणि दिसते बहारदार मस्त. आता आहे ना, तुम्हाला ही आणखी पातळ हवी असेल तर थोडं गरम पाणी वाढवा आणि परत शिजवून घ्या. पण माझ्या दृष्टीने हे परफेक्ट झाली आहे, म्हणजे छान अशी एकसंध झाली आहे. खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही, परफेक्ट. म्हणजे पुरणपोळी सोबत खाऊ शकतो इतकी परफेक्ट कन्सिस्टन्सी आली. ओरपून देखील पिऊ शकतो. मस्त गरम गरम पुरणपोळी, साजूक तूप आणि आमटी, बहारदार प्रकरण लागतं. होळीला नक्की करून बघा आणि पुन्हा भेटूयात अशाच कमाल आणि धमाल रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.